नमस्कार मित्रांनो, एनआर एंटरप्राइजेस या चॅनलवरती मी नामदेव मरगज तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण डोंबिवली वेस्टला स्टेशनपासून 15 मिनिटे चालत अंतरावरती गणेश नगर इथे एक रिसेल 1 BHK फ्लॅट पाहणार आहोत। समोर आपण पाहू शकतो गणेश मंदिर आहे, म्हणजे या बिल्डिंगच्या खालतीच गणेश मंदिर आहे। समोर आपण पाहू शकतो G+7 माळ्याची ही बिल्डिंग आहे आणि आपण जो फ्लॅट पाहणार आहोत तो 7 फ्लोअरला आहे। टोटल 2 विंग आहेत, ए आणि बी। तुम्ही खाली पाहू शकता 2 व्हीलर 4 व्हीलर साठी सुंदर असा स्पेस दिलेला आहे। इथे तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग करू शकता। आता आपण जाणार आहोत बी विंग मध्ये। लेफ्ट साइडला आपण पाहू शकतो सिक्युरिटी इथे कॅबिन आहे, समोर आहे एंट्रन्स लॉबी। आता लॉबी मधून आता आपण आतमध्ये गेल्यानंतर ग्राउंड फ्लोअरला पण रूम आहेत। आता आपण लेफ्ट साइडला जाऊ। लेफ्ट साइडला गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं स्टॅरेस आहे आणि राइट साइडला लिफ्ट आहे। लिफ्टला पॉवर बॅकअप सुद्धा दिलेला आहे। टोटल या बिल्डिंगला 9 वर्ष झालेली आहेत। समोर आहे 1 BHK फ्लॅट। 1 BHK फ्लॅटचा एंट्रन्स। मित्रांनो, या बिल्डिंग मध्ये हा जो फ्लॅट आहे, या फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे तो तुम्हाला युजेबल कार्पेट एरिया जास्त भेटेल। त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। मित्रांनो, समोर आपण पाहत आहोत लिव्हिंग रूम एरिया। वरती आपण पाहू शकतो फॉल सिलिंगचं पण सुंदर असं काम केलेलं आहे। मित्रांनो, या रूमचा जो कार्पेट एरिया आहे तो 487 आहे आणि बिल्डअप एरिया आहे तो 470 आहे। प्राइस बद्दल बोलायला गेला तर 44 लाख निगोशिएबल आहे। यामध्ये रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी जे चार्जेस असतील ते वेगळे असतील। समोर आपण विंडो पाहत आहोत। आता विंडो मधून जर बाहेर पाहिलं तर बाहेरचं जे व्ह्यू आहे ते पूर्ण ओपन आहे, त्यामुळे तुम्हाला इथे व्हेंटिलेशन आणि चांगल्या प्रकारे मिळेल। आता आपण एंटायर लिव्हिंग रूमचं व्ह्यू पाहत आहोत। मित्रांनो, या प्रॉपर्टी बद्दल बोलायला गेला तर ही प्रॉपर्टी KDMC पासिंग आहे, म्हणजे या प्रॉपर्टीची OC आणि CC रिसीव आहे, त्यामुळे तुम्हाला ऑल बँकेतून लोन भेटेल। 90 ते 95% तुम्हाला लोन मिळेल। आता आपण या 1 BHK फ्लॅटचं किचन पाहणार आहोत। या रूम मध्ये तुम्हाला वॉटर सप्लाय आहे, ते मॉर्निंगला 2 ते 3 तास तुम्हाला पाणी भेटेल। 2 व्हीलर 4 व्हीलर साठी सुंदर असा स्पेस आहे। पार्किंग एरिया खाली दिलेला आहे। आता आपण किचन पाहतो आहोत। किचन मध्ये पण पाहू शकता सुंदर असा स्पेस दिलेला आहे। राइट साइडला आपण पाहू शकतो इथे तुम्ही फ्रीज साठी सुद्धा स्पेस दिलेला आहे। समोर आहे विंडो। आता आपण परत एकदा एंटायर किचनचं व्ह्यू पाहू। वरती आपण पाहू शकतो स्टोरेज साठी सुंदर असा स्पेस दिलेला आहे। समोर आहे वॉश बेसिन। आता आपण पाहत आहोत या 1 BHK फ्लॅटचं वॉशरूम। वॉशरूम मध्ये पण पाहू शकता तुम्ही स्टाईलचं सुंदर असं काम केलेलं आहे। आता आपण टॉयलेट पाहणार आहोत। समोर आहे टॉयलेट। टॉयलेट मध्ये पण स्टाईलचं काम केलेलं आहे। या फ्लॅटमध्ये तुम्हाला राहायला आल्यानंतर जास्त काही काम करायची गरज नाही, कारण ऑलरेडी ओनरने या फ्लॅटमध्ये सुंदर असं काम केलेलं आहे। तुम्हाला फक्त राहायला यायचं आहे। फ्लॅट खरोखरच खूप सुंदर आहे। आता आपण बेडरूम पाहणार आहोत। बेडरूम मध्ये पण तुम्ही पाहू शकता सुंदर असा स्पेस आहे। हा जुना कार्पेट असल्यामुळे तुम्हाला इथे कार्पेट एरिया मोठा भेटेल। तुम्ही पाहू शकता बेडरूम पण खूप सुंदर आहे। मित्रांनो, या प्रॉपर्टी बद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा डिटेल सांगतो। टोटल ही G+7 माळ्याची बिल्डिंग आहे। या बिल्डिंग मध्ये आपण जो फ्लॅट पाहत आहोत तो 7 माळ्यावरती आहे। टोटल 2 विंग आहेत, ए आणि बी। या रूमचा जो कार्पेट एरिया आहे तो कार्पेट एरिया 487 आहे आणि बिल्डअप एरिया आहे तो 670 आहे। या बिल्डिंग मध्ये एका फ्लोअरला टोटल 7 रूम आहे।
आणि या बिल्डिंगला टोटल 9 वर्ष झालेली आहेत. मित्रांनो, या प्रॉपर्टीची OC आणि CC रिसीव्ह आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बँकेतून लोन करायला प्रॉब्लेम होणार नाही, कारण या प्रॉपर्टीचे ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहेत. प्राईसबद्दल बोलायला गेलात तर 44 लाख रुपये निगोशिएबल आहे आणि या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल सर्व नियर पर आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त लांब जायची काही गरज नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे कोणाला घर घ्यायचं असेल तर सोपं पडेल.